का उद्धव ठाकरे साहेब का ऍक्शन मूड मध्ये नव्हते का? कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या. अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील. 2 तास ईडी आमच्या हातात द्या. अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. ही सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे, आम्ही सुद्धा सत्तेवर होतो, पण इतक्या विकृत पद्धतीनं सूडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही. जे नेते नाराज आहेत, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यामध्ये एक तुंबळ युद्ध सुरू आहे. सामंत बंधूंना नको होतं राज्याचा विचार करत, तरी देखील बघा, विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत, त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते. चला, दिल्लीमध्ये आता ही तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे, त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा 30 आहे. माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगुरा चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे भाजपकडून, हा जणू काय भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जातं की तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवण, राहण्याची व्यवस्था, हा सर्व काही. तसं काही नाहीये. इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती. आणि काल योगी म्हणत होते 50 कोटी लोक आले, मेले किती सांगा? चेंगराचेंगरीत प्रयागराजला किती मरण पावले? 7,000च्या वर लोक बेपत्ता आहेत. हे माहिती आहे का आपल्याला? 7,000च्या वर कुंभमध्ये लापता, बेपत्ता आहेत. कुठे गेले 7,000 लोक? एक तर ते चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले व तिकडे अन्य कारणाने मरण पावले. आज दिल्लीला चेंगराचेंगरी झाली, 100च्या वर लोक मरण पावल्याची माझी माहिती आहे. सरकार हा आकडा पहिल्या क्षणापासून दाबत होते. रेल्वे मंत्री आकडा सांगायला तयार नव्हते, पण दिल्लीतल्याच रेल्वेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अचानक आकडा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि आकडा समोर आला. तुम्ही महाकुंभचं जे काय राजकीय व्यापार चालवलेला आहे, मार्केटिंग चालवलेलं आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही. तुम्हाला थोडी माणुसकी नाही. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवरती प्रचंड गर्दी उसळली आहे. हे 4 दिवसापासून आपण पाहत आहोत. मध्य प्रदेशमधून किंवा उत्तर प्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोंढेच्या लोंढे निघालेले आहेत आणि तुमचं त्यांचं नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आत घुसण्याचा प्रयत्न करताना तुम्ही पाहिला असेल. दरवाजे तोडून लोक आत जातात. एवढी गर्दी अनावर झालेली आहे. काय करताय सरकार? काय करतात मोदीजी? काय करतात? राष्ट्रपती पण जाऊन आला ना कुंभला. मोठे मोठे उद्योगपती कुंभला जाऊन आले आणि फोटो पाठवतायत मीडियामध्ये, तुम्ही छापताय सगळे. हे आता गरीब लोक जे चिरडून मेलेले आहेत ना, ते दाखवा, त्यांचा आक्रोश दाखवा. सर प्रयागराज हो या नेशनल कैपिटल, ऑफिशियल आंकड़ा आया हुआ है। हाँ, भगदड़ में 18 लोगों की मौत हो गई, ऐसा ऑफिशियल आंकड़ा। उसका मतलब है 118 लोग मरे गए। अगर 18 ऑफिशियल है, यह आंकड़ा झूठा है। जिस तरह की भगदड़ की फिल्में देख रहा था, वीडियो देख रहा था, और जो हमारे सोर्सेस है वहां दिल्ली में, वो बता रहे हैं कि 100 से भी ज्यादा लोग वहां मारे गए हैं। हाँ बोलिए सर, लेकिन प्रयागराज हो या नेशनल कैपिटल, ये जो ऐसे इंसिडेंट्स हो रहे हैं स्टैम्पेड के, तो इज इट अ फेलियर ऑफ रेलवेज? और डेफिनेटली पूरी व्यवस्था का फेल्यूर है ये। देखिए, महाकुंभ एक पवित्र पर्व है, ये श्रद्धा का सागर है। लोग आएंगे, लाखों की संख्या में आएंगे।